महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेलाय। खरात प्रकरण, परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि नाशिकमधील कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। मात्र दुसरीकडे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी या सगळ्या प्रकरणात अक्कलेचे तारे तोडलेत। अत्याचार पीडित महिलांच्या बाबतीत सुबोध सावजी यांनी चीड आणणारं वक्तव्य केलंय आणि यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात येतोय। पाहूयात काय घडलंय। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे। या मागणी पत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी। राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून अत्यंत विचित्र आणि धक्कादायक मागणी केली आहे। स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावं आणि व्हिडिओ जाहीर करा, अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे। सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना पाठवलेल्या पत्रात ही मागणी केली आहे। मात्र हे पत्र लिहिताना किंवा त्यावर प्रतिक्रिया देताना ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाले, ज्यांना धमकावून भोंदूगिरीचं भय दाखवून ज्यांचं लैंगिक शोषण केलं गेलं, अशा महिलांचा एकदाही विचार सुबोध सावजी यांनी केल्याचं दिसत नाहीये। उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असाच प्रकार सावजी यांनी या लिहिलेल्या पत्राच्या बाबतीत म्हणावा लागेल। आज मी हे 2 पानी मागणी पत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे। या मागणी पत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी। तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत। तर माजी मंत्री सुबोध सावजी यांचं हे विधान अत्यंत लांछनास्पद असल्याचं शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलंय। तर कायंदे यांनी सावजी यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला। अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे एकतर आज इकडे आम्ही नारी शक्ती, नारी सन्मान याच्या गोष्टी करतो आणि इकडे कोणतरी अशा प्रकारचं पत्र लिहित असेल, कुठली अशी महिला आहे की जे अशा स्वतःहून काही करत असेल, त्यामुळे असं लांछनास्पद काहीतरी राज्यपालांना पत्र लिहिणं हे अत्यंत अयोग्य आहे। याचा आम्ही कडाडून शिवसेना महिला आघाडीतर्फे आम्ही विरोध करतो। माजी मंत्री सुबोध सावजी यांनी समस्त महिलांचा अपमान केलाय। त्यांनी पीडितेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सावजी यांच्या मेंदूला लकवा मारला असल्याचा जोरदार हल्लाबोल केला। जाणीवपूर्वक समस्त महिला भगिनींचा अपमान करायचा, त्यांच्या झालेल्या अत्याचारावर, अन्यायावर अजून कशी जखमेवर मीठ चोळायचं काम सावजी यांनी केलेले। तसं बघता त्यांचं वय पाहता मला वाटतं की त्यांना खरंच आपण काय बोलतोय याचं भान नसेलच, परंतु त्यांच्या मेंदूवर नक्कीच लकवा मारलेला असेल। त्याच्यामुळे बलात्कार झालेली महिला ही स्वतःहून बलात्कार करायला जात नसते। माजी मंत्री सुबोध सावजी यांचं विधान हे चीड आणणारं आणि तितकंच संतापजनक आहे। एकीकडे लैंगिक अत्याचार करणाऱ्या खरात सारख्या नराधमांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जाते, तर दुसरीकडे सुबोध सावजी यांच्यासारख्या लोकांकडून पीडित महिलांचा असा अवमान करणारी वक्तव्य केली जात आहेत। पीडितांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार या सावजी महाशयांना कुणी दिला, असा संताप राज्यभरातून व्यक्त केला जातोय। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।